महिलांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली नाशिक मनपाला 14 कोटींचा फटका। महिलांना मोफत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने 14 कोटी रुपये खर्च करून 2 संस्थांना हे काम दिले होते। मात्र या संस्थांनी नियमानुसार काम न करता प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गडबड केल्याचं प्रहार जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी सांगितलंय। या प्रकरणाची चौकशी करून संबंधित संस्थांवर कारवाई करण्याची मागणी नाशिक जिल्हा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी नाशिक महापालिका आयुक्तांकडे केली आहे। तसेच प्रशिक्षणाचे काम नियमानुसार पूर्ण न केल्यास संबंधित संस्थांचे बिल अदा करू नयेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमाची पायमल्ली करून या संस्थांना 14 कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी आहे। त्यामुळे या गैरव्यवहारात सामील असलेल्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। प्रहार संघटनेने इशारा दिलाय की जर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल। या घोटाळ्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यावेळी प्रहार नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी अधिक माहिती दिली आहे। 14/2/2025 ला माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडमांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। विषय असा आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये महिला बाल कल्याण विभाग अंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी 2 कंपन्या नेमलेल्या आहेत। त्याच्यात पहिली आहे सॉफ्ट झील टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे व दुसरी G&G स्किल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा। या दोन्ही कंपन्यांना नाशिक महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाने 14 कोटीचं टेंडर दिलेलं आहे। सर्वात मोठा पहिला प्रश्न आहे की नाशिकमध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही आहे का? जर आपल्या नाशिकचं काम आहे तर नाशिकच्या कॉन्ट्रॅक्टरना टेंडर मिळालं पाहिजे। पण ठीक आहे, ती टेंडर प्रोसिजर आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्या हरियाणाच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं असेल। मात्र याच्यामध्ये जे आपले महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत जे टेंडर दिलं महिला प्रशिक्षणांना, कोणत्याही महिलेला ह्या विभागाच्या योजनेअंतर्गत कोणत्याही महिलेला प्रशिक्षण दिलेलं नाही। फक्त कागदावर प्रशिक्षण दाखवलं आहे आणि 14 कोटीचा भ्रष्टाचार नाशिक महानगरपालिकेमध्ये झालेला आहे। खरं तर मी असं म्हणेल की पहिले आम्हाला वाटत होतं की नगरसेवक होते नगरपालिकेमध्ये तर नगरपालिकेचे नगरसेवक भ्रष्टाचार करतात, पण मात्र नगरपालिकेचे अधिकारी ह्या नगरसेवकांपेक्षा महाचोर निघाले। कारण यांनी डायरेक्ट 80% निधी खाऊनच टाकलेला आहे। माझा डायरेक्ट आरोप आहे की ह्या विभागातील जे कोणी अधिकारी असतील कर्मचारी असेल 14 कोटीपैकी 80 कोटी यांनी डायरेक्ट खाल्लेले आहेत। कारण कोणत्याही प्रकारची योजना राबवली गेलेली नाही। याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की आत्तापर्यंत बनावट कागदपत्र नियमबाह्य कागदपत्र जमा करून 4,40,00,000 बिल आत्तापर्यंत काढलेलं आहे। म्हणजे मला एक सांगा, जर एवढा मोठा भ्रष्टाचार आणि हा भोंगळ कारभार जर नाशिक महानगरपालिकेमध्ये चालत असेल तर प्रहार हे खपवून घेणार नाही। जो कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी असेल, भ्रष्टाचारी असेल, आम्ही त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला, लक्षात घ्या, त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला अधिकाऱ्याला बांधून टाकू आणि आंदोलन करू। आमच्या गुन्हे दाखल झाले तरी चालेल, पण आम्ही अधिकाऱ्यांना सोडणार नाही। माननीय उपायुक्त नितीन नेर साहेब यांनी जेव्हा जाहिरात दिली आणि टेंडर काढलं, टेंडर काढल्यानंतर जर ह्या 2 कंपन्या सॉफ्ट झील टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे व G&G स्किल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना जर 14 कोटीचं टेंडर दिलेलं आहे तर त्यामध्ये अंतर्गत यांनी काय केलेले आहे की विद्यार्थ्यांची परीक्षा थर्ड पार्टी संस्थांना देऊन हे काम केलेलं आहे। खरं तर काम झालेलंच नाही, पण असं करता नाही, थर्ड पार्टी जेव्हा नेमणूक करता त्या थर्ड पार्टीला 40 लाखाचं बिल दिलेलं आहे। मग तुम्ही 40 लाखाचं बिल देता तर नाशिक महानगरपालिकेचा नियम आहे की 10 लाखाच्या वरती जर गेलं तर तुम्ही टेंडर प्रोसिजर करायला पाहिजे। टेंडर प्रोसिजर करून काम दिलं पाहिजे होतं आणि थर्ड पार्टीला द्यायला पाहिजे होतं। नितीन नेर साहेबांनी यांच्या मिळून जे कोणी अधिकारी असतील या सर्वांनी आणि ह्या 2 संस्था आहेत, या संस्थांच्या जे कोणी संस्था चालक आहे यांनी संगनमताने त्यांचीच एक संस्था उभी केली आणि तिला हे 40 लाखाचं टेंडर देऊन ते परस्पर काढून घेतले। म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचार नाशिक महानगरमध्ये पालिकेमध्ये चालू आहे। मी माननीय आयुक्त मनीषा खत्री साहेबांना विनंती करतो की असे भ्रष्टाचार तुम्ही लवकरात लवकर थांबवा। आम्ही निवेदन देऊन आता 4 दिवस झालेले आहेत। पुढच्या 8 दिवसामध्ये जर ह्या निवेदनावर ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, हा भ्रष्टाचार जर ओपन झाला नाही, यातल्या यात अजून एक विषय असा आहे की याच्यामध्ये जे ऑडिट विभाग आहे
महिला बाल कल्याण विभाग व ऑडिट विभाग या विभागाचे कर्मचारी हे आयुक्त मॅडम मनीषा खत्री मॅडम यांची दिशाभूल करतायत आणि दिशाभूल करून त्यांना हे बघा ऑडिटमध्ये दिशाभूल म्हणजे ह्या संस्थेचा कारभारामध्ये दिशाभूल करताय आणि ऑडिटमध्ये चुकीचे कागदपत्र दाखवून त्यांची दिशाभूल करताय. आयुक्त मॅडमला माझी विनंती की ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तुम्ही हा भ्रष्टाचार ओपन करून ह्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, यांच्यावर कारवाई करा, चौकीच्या बाहेरचे अधिकारी घेऊन चौकशी यांची लावा आणि यांच्यावर कारवाई करा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्याला खुर्चीला बांधून आंदोलन करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.